ते माझं खरं तर हे स्वप्न होतं या जन्मी आपल्याला संजय जाधवची हिरोईन व्हायचं. बोलतात ना त्यातले 90% लोकांच्या नावावर एकही ब्लॉकबस्टर नाही आणि ते सांगतात की मराठी सिनेमा कसा चालला पाहिजे. जर तुम्ही वर्कशॉपला दिलेल्या वेळेत आला नाहीत, जर 15 मिनिटं उशीर झाला की जसं कोर्टात असतं ना तसं 500 रुपये फाईन. तर तेजस्विनी पंडित ती म्हणजे ती कडक परफॉर्मर आहे आणि तिने ये रे पैसा 3 मध्ये उत्तम काम केलंय. मुंबई स्वप्नांची नगरी. सगळी स्वप्न पूर्ण होतील जर जवळ असेल पैसा. 5 करोड 5 करोड 5 करोड बस इथेच गडबड झाली. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या मला जिथे तिथे पैसाच पैसा दिसतोय, कारण निमित्तही तसंच आहे. एरे एरे पैसा 3 सिनेमाची खूप चर्चा आहे, जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि आज आपल्यासोबत आहेत संजय जाधव, उमेश कामत आणि सिद्धार्थ जाधव. तुम्हा तिघांचंही लोकमतमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू दादा, थँक्यू. दिग्दर्शकापासून सुरुवात करूया. एरे एरे पैसा 3 पण प्रोमोमध्ये असं दिसतंय, जे पहिल्या सिरीज पासूनच दिसतंय की खूप मोठमोठे कलाकार या सिरीजमध्ये काम करतायत, या फ्रँचायझीमध्ये काम करतायत. या सगळ्या कलाकारांना एकत्र आणणं हे दिग्दर्शकासाठी आव्हान होतं की एका फोनवरती सगळे तयार झाले? या बाबतीत मी जरा नशीबवान आहे, कारण हे सगळे ऍक्च्युली खूप मोठे स्टार्स आहेत. म्हणजे सिद्धार्थ जाधव म्हणा, उमेश कामत म्हणा, तेजस्विनी पंडित म्हणा, संजय नार्वेकर म्हणा, नागेश भोसले म्हणा किंवा वनिता खरात, विशाखा सुभेदार, आनंद निगळे, हे सगळे खूप मोठे स्टार्स आहेत, बिझी कलाकार आहेत. पण माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की हे माझे सगळे चांगले मित्र आहेत. तर त्यामुळे होतं कसं ना की मी प्रत्येकाला हक्काने सांगू शकतो. त्यांच्या डेट्स नसतील तर मी त्यांच्या हातापाया पडून त्यांना रिक्वेस्ट करून किंवा यु नो दे ऑल्सो अंडरस्टँड की मला त्यांची गरज आहे. तर मी एवढं सांगितलं ना की प्लीज करशील, तर ते कधी नाही म्हणत नाहीत, आजपर्यंत कधी नाही म्हणाले नाहीत. सो मला असं वाटतं की मी खूप नशिबान आहे या बाबतीत. क्या बात आहे, क्या बात आहे. पण तुम्हाला दोघांना प्रश्न, तुम्ही दोघं किती वर्षांनी एकत्र येत आहे? एकत्र काम किती वर्षांनी करताय? उमेश दाने मी ये रे नंतर आहे ती 8 वर्षानंतर. ये रे पैसा एक नंतर आताच आम्ही एकत्र काम करतोय. क्या बात आहे. पण जेव्हा तुम्ही अर्थात बाहेर आपण भेटतच असतो, पण सिनेमाच्या निमित्ताने जेव्हा एकत्र येतो तेव्हा तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग कसं होतं या सिनेमासाठीचं? कारण की एकत्र काम करण्याची मजा वेगळी असते, आपण बाहेर एकमेकांना भेटत असलो तरी. नाही, उमेशदा प्रचंड उत्तम माणूस आहे. ते ऍक्टर तर चांगले आहेतच आणि रुपारेचे सिनियर आहेत. मी गमतीने म्हणायचो ना की मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा उमेशदा बोलले चला आता माझं झालं कॉलेज, मी आता निघतो. पण पहिल्यांदा ये रे पैसा 1च्या निमित्ताने एकत्र काम करायची संधी मिळाली आणि काम करायला तर मजा आली, पण माणूस म्हणून आयुष्य जगण्यातही मजा आली असं म्हणूया. त्यामुळे सिनेमा व्यतिरिक्त आम्ही भेटायचो. त्यांच्या सिनेमांच्या स्क्रीनिंगला एकदा तर आम्ही तो लंडनची फिल्म आपली जिथे मी आणि उमेश संजूदा आलो होतो तुमच्या स्क्रीनिंगला आणि ती स्टेज बीट केली होती अलिबाबांच्या आईशीतले चोर. तर त्यांच्या प्रत्येक सिनेमाला जायला मिळतं, त्यांचे कामं पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांना भेटताना नेहमीच आनंद होतो. ये रे पैसा 3च्या निमित्ताने पुन्हा एकदा को ऍक्टर म्हणून काम करायला मिळालं आणि धमाल केली उमेशदानी सिनेमात. उमेशदा खूप गोड आहेत, मस्त आहेत, चॉकलेट बॉय, सगळं छान आहे. पण याच्यात त्यांनी एक वेगळा मॅडनेस आणलाय जो 1 पेक्षाही याच्यात तुम्हाला 3दा ट्रिपल झालेला दिसेल. तीन पट. मी या दोघांच्याही प्रश्नांची उत्तरं मला द्यायला आवडतील. आधी आता सिद्ध्याचं तू जो आम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारलाय ते सांगतो. मी खरंच नशिबाने, म्हणजे सिद्ध्याना मी त्याचं कौतुक करायचं म्हणून मी करत नाहीये, पण जर सिद्ध्या म्हणत असेल ना की आम्ही एकत्र एका ह्याच्यात, तर मी स्वतःला नशिबान समजतो. कारण सिद्ध्याचं ना दुनियादारी खूप आहे. म्हणजे सिद्ध्याचं जितकं मित्रमंडळ आहे, किंवा तुम्ही बघा, तुम्ही सिद्धार्थला जर ऑब्झर्व केलं तर बघा, तो सगळ्यांसाठी असतो, तो सगळ्यांचं हित चिंतत असतो, तो सगळ्यांना विश करत असतो, तो सगळ्यांना एनकरेज करत असतो. आणि त्याची एनर्जी, त्याचा दोष नाही, त्याची एनर्जीच इतकी आहे, तो एकाला एनकरेज करून दुसरा फुटायचा. त्याला सपोर्ट करायला कमीत कमी आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये जितके, मराठी पण पुरत नाही, त्याला हिंदी पण मध्ये मध्ये लागतात. त्यामुळे त्याला कमीत कमी 1000 लोक लागतात की त्याच्या सहकलाकारांना, त्याच्या मित्रांना
तो सपोर्ट करेल, पाठिंबा देईल, स्वतःची पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना देईल. सो एवढी त्याची एनर्जी असल्यामुळे ते स्वाभाविक त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो की त्याच्या त्या सर्कलमध्ये मी आहे आणि तो मला समजतो आहे. पण सिद्ध्याकडनं मी रुपारेलला आम्ही एकत्र होतो तेव्हा मला सिद्धार्थ आठवते. पण मी तुला सांगतो जनरली असं असतं की कॉलेजच्या काळात आपण जेव्हा भेटतो ना तेव्हा त्या मित्रमंडळींची तेव्हाची एनर्जी सगळी कमाल असते आणि जसं जसं आपण एक 20-25 वर्षानंतर भेटतो ना ती सगळी कमी झालेली असते. अदरवाईज पण सिद्धार्थच्या बाबतीत कम्प्लीट उलट आहे. तेव्हा होतीच, तेव्हा थकलेला नव्हता तो, तेव्हा तर होतीच. तेव्हाचे ते किस्से ऐकून म्हणजे सिद्धार्थ कधी जागेवर असायचा नाही, तो कुठेही दिसायचा तुम्हाला. तो म्हणजे वेगळ्या दृष्टीने हवेत असायचा कारण तो जमिनीवर त्याचे पाय राहत नाही, तो झाडावरच चढे काय, तो तिकडेच काय मजा करेल, तो असा तो सिद्धार्थ होता. आणि आत्ताही त्याच्यापेक्षा ती एनर्जी तशीच दुपटीने तिपटीने ये रे रे पैसा 3 सारखी ती वाढतच जाते आहे. आणि त्यामुळे त्याच्या भोवती असा छान गोतावळा असतो आणि त्यातला मी एक आहे, त्याचा मला आनंद आहे. आणि तेच कामाच्या बाबतीत आहे त्याचं, म्हणजे ते सगळं तो कामात कसं उतरवायचं ह्याचंही बघतो. तुम्ही सिद्धार्थची एक आणि ना हे फक्त आम्हा मित्रमंडळींमध्ये नाही आहे, तुम्ही मी हे खूप ऑब्झर्व करतो आणि मला खूप आनंद होतो याचा. आता प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही फिरत असताना जर सिद्धार्थ जाधव आणि त्याच म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही कॅमेरा लावा आणि नॉर्मल आपला प्रेक्षक आपले जनता चालली आहे आणि सिद्धार्थ दिसल्यानंतर ती एनर्जी त्यांच्या असे चेहरे होतात त्यांचे सुद्धा. मी पण सिद्धार्थ जाधव ते इतके खुश होतात सिद्धार्थला बघून, इतका आनंद होतो. आता हे जर मी असेल तर अरे वा. आणि ती एनर्जी तो इतकी सगळ्यांमध्ये पसरवतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही खरंच त्याच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे, जी परफॉर्मन्स मध्ये पण असते. जी तो जेव्हा काम करतो तेव्हा तो तुझ्या बरोबर काम करणाऱ्या सहकलाकारांचाही विचार करतो, त्यांना ऍडिशन्स देतो. म्हणजे आज आदित्य ये रे रे पैसा 3 मधला असू दे किंवा 1 मधला असू दे, माझ्या कॅरेक्टरला जर दिग्दर्शक म्हणून संजय जाधवनी जितकं भरलेलं आहे त्याच्यात काही काही ना बारीक बारीक गोष्टी ह्या बाकी, संजय नार्वेकर असतील, तेजस्विनी असेल, सिद्धार्थ असेल, एखादी काहीतरी ऍडिशन देऊन जातात आणि ती इतकी छान वर्क होते की ती लक्षात राहण्यासारखी राहते. सो मला असं वाटतं ही गंमत आहे सिद्धार्थ बरोबर काम करायची. जरी आम्ही सातत्याने एकत्र काम करत नसलो तरी सुद्धा जेव्हा आम्ही एकत्र काम करतो तेव्हा ना आनंद मिळतो आणि काहीतरी शिकायला मिळतं. त्यामुळे मला फार मजा येते. आता राहिलं दादाचं, दादा म्हणतोय की तो स्वतःला नशीबवान समजतो की माझ्या एका फोनवर मित्रत्वाने तो बोलतो, तसं नाहीये. खरंच सांगतो, त्याच्यावरती म्हणजे तो फक्त मित्र म्हणून त्याच्याबरोबर आम्ही काम करतो असं नाही, तर तो उत्तम टेक्निशियन आहे. दादाच्या फिल्म्स मध्ये काम करण्याची ही माझ्या मते सगळ्या कलाकारांची इच्छा असते. आम्ही नशीबवान आहोत की त्याच्या फिल्म मध्ये आम्ही दिसतो आहोत. कारण मी आधी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं, संजय जाधव हा खातो सिनेमा, पितो सिनेमा, हा झोपतो सिनेमा, हा बोलतो सिनेमा, ह्याला जर ह्याचं डोकं ओपन केलं तर फक्त सिनेमा असं बाहेर येईल, बाकी काहीच येणार नाही. सो आय थिंक अशा माणसाबरोबर आपल्याला काम करायला मिळतंय, मोठ्या पडद्यावरती आपल्याला त्याच्या चित्रपटात काम करायला मिळतंय, यासारखं दुसरं सुख नाही. सो मला असं वाटतं की फक्त मित्र म्हणून किंवा आम्ही त्याला नाही म्हणत, हा मुद्दाच नाही येते. तर आम्ही स्वार्थी आहोत कलाकार म्हणून त्याचा फोन आला की आम्ही लगेच हो म्हणतो. कारण आम्हाला माहिती असतं की काहीतरी चांगलं, काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे आणि काम उत्तम होणार आहे याची खात्री असते, म्हणून आम्ही. आपण ये रे रे पैसा 3च्या निमित्ताने बोलतोय. प्रमोशन सध्या खूप जोरदार सुरू आहे. सगळेच कलाकार खूप महत्वाचे आणि खूप दिग्गज आहेत, पण 2 कलाकारांना या मुलाखतीत विशेष आपण मिस करतोय, ते म्हणजे संजय नार्वेकर आणि तेजस्विनी पंडित. आणि सिद्धू दादा, तुला विचारेन की तुझी आणि तिची एक वेगळी बॉन्डिंग आहे. मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा तुम्ही आम्हाला एकत्र पडद्यावरती दिसताय. तेजस्विनी विषयी काय सांगशील? अरे ती उत्तम अभिनेत्री आहे. मुळात बॉन्डिंग म्हणजे मैत्री होतेच कामाची. तुम्ही खूप कम्फर्टेबल असता काम करताना. जसं उमेश दाबोदर संजूदाबद्दल बोललो की माणूस म्हणून कनेक्ट होतो आपण. पण तेजस्विनी पंडित ही बहारदार अभिनेत्री आहे. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतल्या आत्ताच्या घडीच्या ज्या काही मोजक्या अभिनेत्री आहेत
त्यात नक्कीच पहिल्या 3 मध्ये तेजस्विनी पंडित काम करू शकते, कारण तिला प्रचंड समज आहे. म्हणजे माझा एक सीन आहे जिथे मी आणि ती थांबलेलो असतो आणि ती काहीतरी तुम्ही सिनेमात बघा, पण ते दादा तिला म्हणाले होते रडायचं पण नाहीये, पण थोडं आलं पाहिजे डोळ्यात. तर त्या पोरीने ते पटकन तिथले मी फक्त रिॲक्शनला होतो रे, मी पाहत होतो आणि मी तिला प्रेमाने बंड्या म्हणतो. तर तेजस्विनी पंडित ती म्हणजे ती कडक परफॉर्मर आहे आणि तिने ये रे रे पैसा 3 मध्ये उत्तम काम केलंय. मी ऍज अ को आर्टिस्ट पण तिचा फॅन आहे की ती समजून उमजून काम करते. आणि जसं उमेश दादा म्हणाले की ना, प्रत्येकाला काही ना काही गोष्टी देत असते. म्हणजे इथे काहीतरी हे कर ना यार, इथे काहीतरी हे बघ ना यार. आणि आत्ता तर तिच्याबद्दल मला वेगळा आनंद असा आहे की तिला ना फिल्म मेकिंगचं एक नॉलेज आलंय. एक प्रोड्युसर म्हणून तिने पदार्पण केल्यानंतर म्हणजे कधी कधी दादा आणि ते डिस्कस करतात, एडिटवर डिस्कस करतात, ते डीसीपीवर डिस्कस करतात, ते ग्रेडिंगवर ग्रेडिंगवर डिस्कस. मला ते कळतच नाही की आता मी जरा स्टुडिओ बसतो तर मला वाटतं ही जी प्रगल्भता माणूस म्हणून कलाकार म्हणून तिच्यात आली नाही, खूप उत्तम आहे. आणि काम करताना ती मॅड आहे. ती बेसिकली जशी म्हणजे तिला सिंधुताईची भूमिका असेल किंवा आणखी तिने ती एक सिरियल केली होती किंवा आत्ता दादाची वेब सिरीज केली होती, तर ती आशयघन किंवा ऍक्टिंग ओरिएंटेड, परफॉर्मन्स ओरिएंटेड सिनेमे तर ती बहारदार करते. पण तिच्यात एक मॅडनेस आहे जो आम्हाला माहिती आहे. ती एक वेगळ्या आवाजात काढते काय, ती इथून पूर्ण क्रॅक आहे. ती क्रॅक आणि या सिनेमात ती अभिनय नाही करत. ती क्रॅक सिंधुताई सपकाळमध्ये अभिनय करते. ती आहे, तिच्यात वेडेपणा आहे. पण मला तो काढता आला आणि तो ह्या दिग्दर्शकाला माहितीये की तिच्यातला तो मॅडनेस काढायला पाहिजे. बबली ती कारण बबली मी नाही इमॅजिन की दुसरी ऍक्ट्रेस बबली करू शकते, कारण तिच्यात जो स्मार्टनेस, क्यूटनेस आणि जेन्युनिटी आहे ना, त्या तिन्ही गोष्टी ती त्या कॅरेक्टरमध्ये आणते. पण तसं तू म्हणाला की तू तिला बंड्या हाक मारतोस, ती जेव्हा किंवा आम्हाला प्रीमियरला भेटत असते वगैरे, ती तुझ्याविषयी कायम भरभरून बोलत असते. त्या मैत्रीतला कॉमन धागा काय आहे किंवा त्या मैत्रीचं काय म्हणतात सत्व काय की तुम्ही दोघे एकमेकांवरती इतकं भरभरून मैत्री करता, प्रेम करता? प्रमोशनच्या निमित्ताने सांगत नाही, त्या मैत्रीचं सत्व आहे ये रे रे पैसा 1 हा सिनेमा आहे, जिथे हे आम्ही 4 मित्र एकत्र आलो आणि काहीतरी करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय किंवा काहीतरी छान झालं पाहिजे आपल्या आयुष्यात, ह्या पॉझिटिव्हिटीने एकत्र आलेले आम्ही मित्र आहोत. त्यामुळे हे चौघजण ते कनेक्शन आहे. म्हणजे मी एक आमच्या चौघांसाठी एक हुडी टाईप केला ज्याच्यावर बिलीवर लिहिलंय आणि त्या बिलीवरचे 2-2 शब्द प्रत्येकाच्या हुडीवर आहेत. आम्हाला असं वाटतं की ना आम्ही खूप विश्वास ठेवणारी माणसं आहोत. तेजस्विनी पंडित असेल, उमेश कामत असतील, संजय जाधव असतील. संजय जाधव बोलायचं तर ते कधी कधी गमतीने किंवा त्यांची एक टॅगलाईन आहे, कन्व्हिक्शन का पैसा आहे. ते सांगताना ऍक्टरला ते सांगतात की तुम्ही ते कन्व्हिन्स होऊन करा. प्रश्न पडले मला विचारा, पण तुमच्या अभिनयात, तुमच्या परफॉर्मन्स कन्व्हिक्शन दिसलं नाही की ते मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. तर मला वाटतं हे बिलीव्ह करणं आहे ना, हे आमच्या मैत्रीचं सत्व आहे आणि आम्ही चौघही ते अजून टिकून आहोत. वा, संजय सर, हाच प्रश्न तुम्हाला संजय नार्वेकरांविषयी विचारेन, कारण की त्यांचं काम आणि त्याच्याविषयी बोलणं आम्ही फारच कमी आहोत त्याच्यासाठी. तुम्ही त्यांचे मित्र आहात, तुम्ही त्यांच्याविषयी बोललेलं त्यांच्याविषयी ऐकायला आवडेल, कारण की आता ते इथे आपल्या मुलाखतीत नाहीये. नाही, संजयच्या कामाबद्दल बोलणं तर आम्ही पण ऍक्च्युली कमी आहोत, कारण खूपच ताकदीचा अभिनेता. म्हणजे खूप कमी ऍक्टर्स असे आहेत ज्यांना त्या फॉर्मॅटचं नॉलेज असतं. आपण सिनेमा करतोय, आपण मोठ्या पडद्यावर कसे दिसणार आहोत, आपण छोट्या पडद्यावर कसे दिसणार आहोत, आपण रंगमंचावर कसे दिसणार आहोत, तो जो फॉर्मॅट आहे ना, त्या फॉर्मॅटचं नॉलेज असणं ऍक्टरसाठी खूप गरजेचं असतं. माझा सिनेमामध्ये जर माझा क्लोजअप आहे किंवा माझा मिड शॉट आहे किंवा माझी फुल फिगर आहे किंवा मी वाईड शॉटमध्ये दिसतोय, तर हे लेन्सिंगचं नॉलेज असणं आणि हे ऍक्टर्सना नॉलेज असणं गरजेचं नाही, मला नाही वाटत. टेक्निकली नॉलेज असणं, पण हे केल्यावर कसं दिसेल हे विथ एक्सपिरियन्स संजय नार्वेकरला कळलंय ना, तसं मला असं वाटतं की खूप कमी ऍक्टर्सना कळलंय. म्हणजे तो ज्यावेळी डबिंग करतो तर त्यावेळी मी बऱ्याच जो ऍक्टर तिकडे असेल मी त्याला बसवतो, बघ जरा डबिंग कसं करतो बघ. मी माझ्या असिस्टंट डिरेक्टर्सना बोलवून बसवलंय की हा डबिंग कसं करतो बघा, ही एक वेगळी युनिव्हर्सिटी आहे. कारण डबिंग सगळेच करतात, जेवढे सिनेमा करतात ते सगळे डबिंग करतात, पण डबिंग कसं करायला पाहिजे, कसं करता आलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण संजय नार्वेकर आहे. सो दॅट इज वन थिंग. म्हणजे ऍक्टर म्हणून तो खूपच ताकदीचा अभिनेता आहे आणि मित्र म्हणून त्याहीपेक्षा ताकदीचा माणूस आहे. कारण मी आतापर्यंत सांगू का, मी संजयला जेव्हा फिल्म विचारली ना, तो माझा डिस्ट्रेस कॉलच होता की
मी अडकलोय. संजा ऐक ना करशील. आणि त्यावेळी त्याने मला कॅरेक्टर विचारलेलं नाही, त्याने मला डेट्स विचारलेले नाहीत, त्याने मला मानधन विचारलेलं नाही, त्याने मला याचं पुढे काय होणार काही विचारलेलं नाही. त्याने मला सांगितलं मी आहे, मी येतो. ओके, सो दॅट इज हाऊ इट इज. कदाचित मुलाखतीचा प्रश्नाचं निमित्त हेच होतं, कारण की या निमित्ताने आम्हाला त्या कलाकाराची दुसरी बाजू ऐकायला मिळते. ते संजय नायक सरांची आणखीन एक क्वालिटी मी सांगतो, जी संजय सर म्हणाले की इतकी वर्ष काम करून सुद्धा त्यांना काय सुचलं ना तर ते संजय सरांचे अप्रुव्हल घ्यायचे की ऐक ना संजय, मला हे जे असतं ना की मी करून बघू का नाही, ते म्हणजे आम्ही असायचो ना सीनमध्ये, तर काही त्यांना सुचतं आणि सुचलं पाहिजे, ते बरेच चालू राहतं. पण तिथे ते योग्य आहे की नाही याचं ना ते शहानिशा करून घ्यायची, अप्रुव्हल घ्यायचं दिग्दर्शकाचं. ते येरेरे पैशाच्या वेळेला त्यांना खूप सुचलंय बरंच. पण ते असं नाही की मी करून बघतो, ते याच्याने बोलायचे. ते मैत्रीमध्ये सरांना संजय बोलतो, संजय ऐक ना असं, हा ओके, ह्या लेवलला व्हायचं ते. तर ही पण एक क्वालिटी असते ना की आता इतकी काय सिनियर एक्सपिरियन्स म्हणून असतो, पण तो लोकांना तो एक्सपिरियन्स नुसार द्यायचा पण असतो ना, की आता संजय मी हे करतो जरा घे टेक, असं नसतं. हे जातंय का नाही जातंय का त्या गोष्टीला, हे पण ते बघतात. आणि हे ऑब्झर्वेशन माझं आहे त्यांच्याबद्दल चांगलं. क्या बात आहे, क्या बात आहे. संजू दादा, तुम्हालाच पुढचा प्रश्नही आहे की एरेरे पैसा ही आता फ्रँचायझी होतीये, 3ऱ्या भागापर्यंत आपण आलोय. या भागाचं निमित्त किंवा या सिनेमाचं एक चांगलं निमित्त आहे की त्याच्यात एक मोठं प्रोडक्शन, धर्मा प्रोडक्शनचं नाव ऍड झालंय. आणि जर आपण गेले काही दिवस बघतोय तर मराठी सिनेमात हिंदी प्रोडक्शन हाऊसेस आवडीनं येत आहेत. एकतर हा प्रश्न असा आहे की आता उत्सुकता ट्रेलर बघून आम्हाला ती पुढच्या भागाची लागलेली आहे की आता पुढचा भाग डोक्यात शिजू लागलाय का. आणि हिंदी निर्माते मराठीकडे खूप सकारात्मकतेनं बघतायत, ते आपल्या सिनेमातनं कळतच आहे. त्याकडे कसं बघताय दिग्दर्शक म्हणून? धर्मा प्रोडक्शन्स, करण जोहर जर आपल्या फिल्मला प्रेझेंट करत असेल तर याच्यापेक्षा स्वप्नवत काय असू शकतं, म्हणजे कोणत्या डिरेक्टरसाठी. तर माझ्यासाठी पण हे खूप ड्रीमी सिच्युएशन आहे. कारण मी करण जोहर सरांना मी खूप वर्ष फॉलो करतोय. मी त्यांच्यासारखी क्लोजअप घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासारखा टेकिंग पॅटर्न, त्यांच्यासारखं स्टोरी प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. ऑफकोर्स त्यांच्या फिल्मचं बजेट असतं 150 करोड, माझ्या फिल्मचं बजेट असतं 3 करोड. ओके, तर हा मुद्दा वेगळा. पण करण जोहर मला असं वाटतं की ही एक वेगळी युनिव्हर्सिटी आहे फिल्म मेकिंगची. आणि असा माणूस ज्यावेळी आपली फिल्म प्रेझेंट करतो, आपल्या फिल्मला बॅक करतो, तर खूप ड्रीमी सिच्युएशन आहे. मला असं वाटतं ह्याचं क्रेडिट आहे ना, धर्मा फिल्म्सला इकडे आणणं, मराठीमध्ये आणणं, ह्याचं सगळं क्रेडिट ऍक्च्युली एकाच माणसाचं आहे, निनाद बत्तीन, जे आमचे प्रोड्युसर आहेत. त्या माणसाने हे सगळं घडवून आणलंय. ओके, आणि हे दुसरं क्रेडिट निनाद बत्तीनला ऍक्च्युली, कारण अदरवाईज धर्मा कशाला येईल इकडे. पण सकारात्मक गोष्ट एवढीच आहे की धर्मा जेव्हा मराठी फिल्मला बॅक करायला लागलं ना, त्याच्यानंतर मला कितीतरी हिंदी प्रोडक्शन हाऊसेस मला अप्रोच झाले. आय एम शुअर निनाद बत्तीनला पण अप्रोच झाले असतील की आम्हाला पण यायचंय, आम्हाला पण यायचंय, विच इज अ व्हेरी गुड थिंग. कारण आपण आता बघतोय की येरेरे पैसा 3 ऑफकोर्स एवढी मोठी स्टारकास्ट असताना आम्ही प्रमोट केलाच असतं. पण जस्ट बिकॉज धर्मा इज प्रेझेंटिंग, त्याचं प्रमोशन स्केलअप झालं, आणि एक वेगळ्याच पद्धतीने स्केलअप झालं. सो खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं मराठी सिनेमासाठी. सिद्धू दादा, तुझ्याकडे प्रमोशन आम्ही बघतोय जोरदार सुरूच आहे. पण जेव्हा इतके दर्जेदार कलाकार एकत्र येतात, त्यांची भट्टी जमते, तेव्हा ते किस्से काही घडल्याशिवाय तो सिनेमा पूर्ण होऊच शकत नाही. तू आहे, उमेश दादा आहे, संजय सर आहे. मला तुम्हा तिघांकडनं या सिनेमातला एक किस्सा असा ऐकायचा आहे की जो कधीच तुम्ही विसरू शकत नाही. जसं 1चे काही किस्से तुमच्या लक्षात असतील, तसं 3चे असे काही किस्से आहेत का की जे तुला आज प्रेक्षकांशी शेअर करायला आवडतील की भाई आम्ही अशी मजा केली आहे या सिनेमात? नाही, मजा नाही, पण एक पॉइंट आहे जो मला वाटतं संजय जाधव या व्यक्तीने त्याच्या सेटवर केलेला आहे आणि त्याचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत, त्याचा आनंद आहे. तो किस्सा काय उमेशदा सांगा. फाईनचा. सो माझ्या मते हे तर सगळ्या सेटवरती जर संजय जाधवला, अनेक गोष्टीत संजय जाधवला फॉलो करायला पाहिजे. त्यातला अजून एक हा किस्सा खूप गोड आहे असं मला वाटतं, पण तो खूप मजेशीर आहे. म्हणजे आम्हाला जर हे वर्कशॉप, आधी आम्ही या सिनेमाचं वर्कशॉप केलं, 1-1.5 महिना आमचं वर्कशॉप चालू होतं. जर तुम्ही वर्कशॉपला दिलेल्या वेळेत आला नाहीत, जर 15 मिनिटं उशीर झाला की जसं कोर्टात असतं ना तसं 500 रुपये फाईन. अरे पण मला काहीतरी ट्रॅफिक, 700 रुपये फाईन.
अरे पण मी येतच होतो, 800 रुपये फाईन, असे वाढत जायचे. तुम्ही थांबत नाही तोपर्यंत ते पैसे वाढत जातात. त्यामुळे नंतर 2-4 दिवसांनी 500 रुपये फाईन की लगेच खिशात हात घालून आपण काढायला लागायचं. प्रत्येकाला तेव्हा त्याला वाटेल, मग फोन वाजला तुमचा रिहर्सल चालू असताना किंवा शूटिंग चालू असताना, फोन वाजला, कोणी काहीतरी चुकलं की लगेच त्याला, मी आता माझ्या एका सीनला जीन्स चुकीची मला कंटिन्युटी मध्ये दिली गेली होती, तर असिस्टंट डिरेक्टरला, कॉस्ट्युम डिझायनरला, ह्या सगळ्यांना 50-50 रुपये काय 100-100 रुपये फाईन बसला. मुद्दा असा आहे, त्यामुळे भीती असायची की आपण, शिस्त पण लागायची ती की अरे यार 500 रुपये जाण्यामुळे आपण वेळेत जायचं. आणि दुसरी त्यातली गंमत अशी होती की दिवस संपला की ज्या काही चुका सगळ्यांनी केलेल्या आहेत त्याचे जे काही समजा 3-4 हजार रुपये जमलेले आहेत, तर ते कलाकार सोडून बाकी जे टेक्निशियन्स आहेत त्या टेक्निशियनच्या नावाने एक चिठ्ठी काढली जायची. आणि समजा 5,000 रुपये झाले तर ठरवायचे 4 चिठ्ठ्या किंवा 5 चिठ्ठ्या काढायच्या, आणि मग ते पैसे त्या टेक्निशियनला त्या दिवशी जायचे. आणि तुम्हाला सांगतो की तेव्हा त्या टेक्निशियनच्या चेहऱ्या, म्हणजे जनरली शूटिंग करून ना एक संध्याकाळपर्यंत ना पॅकअप होईपर्यंत लोक थकलेले असायचे. असं आमच्या सिनेमात कधीच होत नाही. आमच्या सिनेमात एनर्जी सतत वर असते पॅकअप म्हणेपर्यंत, कारण शेवटी या चिठ्ठ्या निघणार असतात आणि त्यातनं मग त्या दिवशीचा कोणीतरी एक चीफ गेस्ट असतो की आज तुझ्या हस्ते आपण चिठ्ठी काढूया, आणि मग त्याचा पुकारा केला जातो. आज लाईट डिपार्टमेंट मधलं याला लागलंय की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खरंच बघण्यासारखा असतो. हे तू सांगतानाच मला ते इमॅजिन होतंय की त्या लोकांना काय अरे खूप असतं, म्हणजे पॅकअप म्हणायच्या आधीची चला हे स्टँड उचला, लाईट स्टँड उचला, चला हे नाही, सगळे लोक एकत्र यायचे. म्हणजे मला असं वाटतं ना की चलो आता संपलंय, आता आपण घरी जाऊया. त्याच्या अगोदर भेटणं असतं ना तसं. आणि चिठ्ठी निघाल्यानंतर तर म्हणजे मी तर किती वेळा बोललो, अरे माझ्या बिपिनचं नाव येऊ दे रे, माझ्या रावीचं नाव. पण जे आलं की गंमत यायची, आणि ते 5,000 रुपये 5 लोकांना त्या दिवसा 1,000 मिळायचे. त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन असं आहे की कधी कधी सगळे वेळेत यायचे, आज चुका काहीच नाहीत, त्यामुळे पैसे तर माहिती नाहीत ना, मग काही चुका, म्हणजे काही चुका, तू डावा हात का वर केला 100 रुपये काढ, किंवा कधी कधी तर जेव्हा हा चांगला याच्या मागचा उद्देश ज्यावेळी कळला ना, त्याच्यानंतर मला असं वाटतं की उदाहरण द्यायचं झालं तर आता म्युझिशियन्स, सिंगर्स, म्युझिक डिरेक्टर्स यांचा तर सेटवर काही संबंध नसतो. पण मला आठवतंय वैशाली सामंत, अमित राज, पंकज, सायली हे सेटवर येऊन पैसे देऊन जायचे, कारण कोणाला तरी मिळणार आहेत ते पैसे. इट्स अ नोबल कॉज. आनंद इंगळे सर एकदा कॉल टाइमच्या आधी आले होते म्हणून फाईन मारला होता. अरे लवकर आलो, पैसे दे. नाही, आणि खरंच मला असं वाटतं की ते पैसे जमा करण्याचा इतका छान उद्देश असेल तर कोणी त्याच्यासाठी पुढे येईल. उमेश, आता तुझ्याकडे या सिनेमात तू खूप वेगळा दिसलाय. एक भूमिका तुझी अशी आहे की ज्यात तू स्त्री पार्ट करतोयस किंवा फिमेल भूमिकेत दिसलाय. तो अनुभव तुझ्यासाठी कसा होता, आणि त्या दरम्यानचा एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल, कारण की खूप सुंदर दिसलाय तू स्क्रीनवर. हा, माझी इच्छा आहे की हे सगळ्या प्रेक्षकांनी, म्हणजे कालच एक मला काय म्हणतात, मी ते सांगतोच प्रोसेस काय, पण मला त्याची एक काल कॉम्प्लिमेंट मिळाली, ते पण मी सांगतो. काल स्क्रीनिंग झाल्यानंतरची. सो हे जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा स्त्री कपडे, स्त्री वेशभूषा करून पात्र करणार होतो. सो माझ्यासाठी ती खूपच टेन्शनची गोष्ट होती आयुष्यात, कारण दिग्गजांनी केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की ते जरा जरी हल्लं, त्याचं जरा जरी लाईन क्रॉस झाली तर गडबड होऊ शकते. सो माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. पण परत तेच, संजय जाधव आहे म्हटल्यानंतर विषयच संपतो. मी छान दिसणार, मी मुलगा म्हणून पण छान दिसतो, तर मुलगी म्हणून का नाही दिसणार? त्याचं जरा सॉफ्ट कॉर्नरच आहे त्याच्या हिरोईन्स वरती. त्यामुळे माझं खरं तर हे स्वप्न होतं, या जन्मी आपल्याला संजय जाधवची हिरोईन व्हायचं आहे, आणि त्यासाठी मी त्याच्याकडे वेगळा वशिला लावला होता की प्लीज मला या जन्मात एकदा जरा हिरोईन म्हणून तुझ्या सिनेमात घे ना. तर त्यांनी ही अशी आयडिया केली की चल तुला हिरो म्हणूनच घेतो आणि तुला हिरोईन म्हणून पण दाखवतो, म्हणजे दोन्ही होऊन जाईल. स्लो मोशन मध्ये हिरो पण येतोय आणि तसंच हिरोईन सुद्धा, फक्त वेगळ्या वरती आपल्या साडी वर करून धावते ती, एवढाच मुद्दा आहे. पण डेफिनेटली सो मजा खूप आली, मेहनत सगळ्यांनी घेतली. मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त मेहनत संजय दादा, त्याच्यानंतर कॉस्ट्युम आमचे ज्यांनी केलेली आहे सोनिया, तिने, आमचे डीओपी, ह्या सगळ्यांचं त्याच्यात क्रेडिट आहे. म्हणजे असिस्ट आमचं योगेश फुलपगर, तो सुद्धा, म्हणजे ती आम्ही ट्रायल जेव्हा केली तेव्हा वेगवेगळे लुक ठरत होते, त्याच्यात कुठला लुक असायला पाहिजे. मग आपल्याला जे काही सिनेमा धावपळ आहे तर त्या ह्याच्यात फ्रॉक कितपत योग्य जाईल
की फ्रॉक नाही, साडीच जास्त योग्य जाईल, हा सगळा विचार करण्यात आला. मग माझा पर्सनल मेकअप आर्टिस्ट जो आहे सौरभ कापडे, त्यांनी त्याच्या पद्धतीने ट्रायलला दादाला विचारून मी असं करू का, मी हे करू का, मी ते करू का, हे सगळ्यांनी मिळून ती मेहनत घेतली. त्यामुळे माझ्यासाठी ते काम सोपं झालं. आणि मला आनंद आहे, कालच्या स्क्रीनिंग नंतर प्रियानी काल स्क्रीनिंग पाहिलं आणि प्रियानी मला ऑफर दिली, सावेंची मॉडेल होशील का. पण मला असं वाटतं की तू ही खूप म्हणजे बायकोकडनं मिळालेली खूप मोठी पावती आहे तुला तशी. पण स्वतःला जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवरती भूमिकेत त्या बघितलास किंवा आरशापुढे बघितला असशील तेव्हाची भावना, म्हणजे आपण टेक्निकल बोललो पण एक भावना म्हणून तुला याकडे कसं बघतो? मला मी स्वतःचा खूप मोठा क्रिटिक आहे. माझ्या रिएक्शन पेक्षा माझ्या आजूबाजूच्या रिएक्शन माझ्यासाठी खूप महत्वाचे असतात. म्हणून मी म्हटलं प्रियाची माझ्यासाठी रिएक्शन खूप महत्वाची होती. तसंच मला पहिला कॉन्फिडन्स दिला तो तेजस्विनीने. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ट्रायल करून आल्यानंतर मी हे सगळे वर्कशॉपला होते, तेव्हा तेजस्विनीने माझ्याकडे बघून डोळा मारला, चिकणी म्हणाली. त्याच्यानंतर मला तो कॉन्फिडन्स आला आणि मग मी तिच्याबरोबर तसंच फ्लर्ट करायला लागलो. सो माझ्या मते आपले सहकलाकार, आपला दिग्दर्शक जेव्हा आपल्यावरती विश्वास दाखवतो तेव्हा कुठेतरी हे आपल्यात एक कॉन्फिडन्स तयार होतो. आणि म्हणूनच मी या सिनेमात अशा पद्धतीचे वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकलो आहे. सो माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. आता प्रेक्षक ठरवतील 18 जुलैला. माझ्या मते प्रेक्षकांची रिॲक्शन माझ्यासाठी सगळ्यात मोठी रिॲक्शन असणार आहे. सो 18 जुलैला जेव्हा प्रेक्षक मला ह्या दोन्ही गेटअप मध्ये बघतील तेव्हा त्यांच्याकडनं मी आतुर आहे ऐकायला. सिद्धू दादा, तुझ्यासाठी थोडा वेगळा प्रश्न आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये 5 करोडची मेघ दिसतीये, पण समजा उद्या तुला 5 करोड तुझ्या दारात कुणी आणून ठेवलेच किंवा तुला मिळाले कुठूनही 5 करोड, तर काय करशील? ज्यांनी ठेवले त्याचे आभार मानेन मी, त्याला थँक्यू म्हणेन मी. एक तर त्याला परत देईन, बाबा घेऊन जा. तो म्हणला तुमच्या आयडीज आहेत तर मी ठेवून घेईन. नाही पण ना, हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो आणि बेसिकली माझी लहानपणापासून इच्छा आहे की मला आईवडिलांसाठी घर घ्यायचंच होतं. तर आम्ही ते पप्पांच्या मित्राच्या झोपड्यात वगैरे राहत होतो, पण आता मी त्यांच्यासाठी 2 BHK छान घेतलाय गोरेगावला. पण तरी मला हा प्रश्न विचारल्यापासून ना मला ते 1+1 घर असतं ना, पेंट हाऊस सारखं, आतून अशा पायऱ्या वगैरे जातात, असं एक घर मला आई वडिलांसाठी घ्यायचं असं माझं फिक्स आहे. पण त्यात आणखीन एक सबप्लॉट असा निघतो, जेव्हा मग तिघांना प्रश्न विचारला जातो तेव्हा उमेश दा किंवा तेजस्विनी ना त्यातले थोडे पैसे ना संजू दादाला फिल्म मेकिंग साठी देणार. कारण त्यांना फिल्म करायचे. जसं म्हटलं संजू दादा हा सिनेमा S= संजय नाही, S= सिनेमा आहे. तर त्या माणसाला सिनेमाच बनवायचं, बाकी काहीच बनवू शकत नाही. त्यातले थोडे पैसे त्यांना देईन मी, असं त्या याच्यातले. एक माझ्या पोरीला जपानला जायचं जरा, त्यांना फिल्म आहे. आणि ना काल का परवा एका इंटरव्ह्यू मध्ये मला एक मनापासून एक गोष्ट जाणवली. ती वाटतं की ना मला, म्हणजे मी असं मी ना मराठी सोडून ना खूप सिनेमा बाकीचे फॉलो करतो, बंगाली किंवा, तर तिथे ना ते देवजीत नावाचे सुपरस्टार आहेत तिकडचे, तो मस्त पोर आहेत. तर त्यांनी ना बंगालमध्ये स्वतःचे मल्टिप्लेक्स बांधलेले आहेत की त्यांच्या सिनेमांसाठी नाही पण एखादा ऍक्टर झाल्यानंतर. तर मला असं वाटतं ना, जर आमच्यासाठी ना आयकॉनिक आहे मराठी सिनेमाचं माहेर घर, जे लहानपासून आम्ही ऐकतोय, भारत माता थिएटर, प्लाझा थिएटर किंवा प्रभात थिएटर पुण्याचं. तर मला ना मग माहिती नाही ते त्यापैकी किती पैसे असतील ते बांधण्यासाठी, पण मला ना मराठी सिनेमासाठी एक असं थिएटर बांधायचं ना किंवा मल्टिप्लेक्स बांधायचं ना की पुढच्या येणाऱ्या पिढीला कळेल की हे मराठी सिनेमाचं माहेर घर आहे. तर असं काहीतरी मला करायला आवडेल की एक जिथे मराठी सिनेमा लागतील, म्हणजे 3-4 स्क्रीन असतील आणि मराठी सिनेमा लागतील, तर ते मग पुढच्या पिढीसाठीचं मराठी सिनेमांचं माहेरघर, ज्याचं नाव कदाचित भारत माताचा प्लाझा, प्रभात मध्ये येऊन सिनेमा पहा अशी टॅगलाईन वगैरे असेल. पण हे आयकॉनिक अजूनही ते थिएटर्स आमच्या मनात आहेत. काही सिंगल स्क्रीन ना, जिथे पंखे चालू आहेत, गरमी आहे, पण सिनेमावर प्रेम करणारा प्रेक्षक आहे, जो त्याची गोष्ट तमा नाही पण तो सिनेमात पूर्ण घुसलाय. तर तसं काहीतरी मला एक थिएटर मराठी सिनेमासाठी त्या पैशात बांधायला आवडेल. आणि हे गरजेचं आहे, त्यामुळे हे नक्कीच हो. संजयदा, तुमच्याकडे येईल. मराठी सिनेमाला पैशाचे दिवस आलेत खरं तर, आणि त्या दिवसांमध्ये एरे एरे पैसा येतोय. गेल्या काही सिनेमाने खूप चांगली कमाई केली, जी आपल्यासाठी खूप सकारात्मक बाब आहे. अशात आपला सिनेमा येतोय. पण काही सिनेमे दादा खरंच असे असतात की जे खूप सुमार असतात, जे आपल्याला पाहिल्यानंतर कळतं की हे सुमार आहे, जे कुणी सांगू शकतं. पण त्याचे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार माध्यमांसमोर किंवा बाहेर एक नरेटिव्ह असा पसरवतात की नाही, प्रेक्षक येत नाहीयेत, प्रेक्षकांमुळे सिनेमा पडला, मराठी प्रेक्षकांना काही पडलेलं नाहीये. पण ही बाबा आता साफ खोटी ठरवलेली गेल्या 3 सिनेमांनी. अनेक नामवंत सिनेमे तुमच्या नावावरती आहेत. दिग्दर्शक म्हणून या बाबीकडे कसं बघता? मला असं वाटतं की प्रेक्षक आहेत ना, प्रेक्षकांना ना
सिनेमाचा वास येतो ट्रेलरमध्ये, प्रमोशनमध्ये किंवा त्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये. दे कॅन स्मेल इट. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपला सिनेमा काय ताकदीचा आहे. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं की आम्ही ॲज अ मेकर आम्ही ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की प्रेक्षक नाही, आपण चुकलोय. हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते मी माझ्या बाबतीत करतो. म्हणजे मला ऍक्च्युली ना हे सगळे मित्र आहेत ना, मला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला शिव्या घालतात, तुम्ही असं बोलू नका, तुम्ही तुमच्या सिनेमाला फ्लॉप म्हणू नका. पण मी ऍक्सेप्ट नाही केलं की मी चुकलोय, तर मी कसा सुधारणार, मी कसा इम्प्रूव्ह करणार. म्हणजे मी हल्ली गेले काही 1-1.5-2 वर्ष मी बघतोय ना की मराठी सिनेमा कसा चालला पाहिजे आणि मराठी सिनेमा चालण्यासाठी आणि मग मल्याळम सिनेमामध्ये काय होतं आणि तमिळ सिनेमामध्ये काय होतं आणि मग मराठी सिनेमामध्ये ह्याच्यावर खूप मराठीतले काही दिग्गज भाष्य करताना दिसतात मला. मी त्या सगळ्या इव्हेंटला कवी संमेलन म्हणतो. कारण त्यातले सिरियसली, कारण त्यातले जे बोलतात ना त्यातले 90% लोकांच्या नावावर एकही ब्लॉकबस्टर नाही आणि ते सांगतात की मराठी सिनेमा कसा चालला पाहिजे. मला असं वाटतं की मराठी सिनेमा चालवणारे आत्ता जी लोक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ गुलकंदचा सचिन गोस्वामी आहे किंवा आता थांबायचं नाहीचा शिवराज वायचळ आहे किंवा बाई पण भारी देवाचा केदार शिंदे आहे. ह्या लोकांनी बोललं पाहिजे मराठी सिनेमा चालवण्यासाठी काय केलं पाहिजे, बिकॉज दे हॅव प्रूव्ड इट. मी आधी पण एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो, मी हे बोलणंच चुकीचं आहे की मराठी सिनेमा चालण्यासाठी हे करायला पाहिजे. नाही बॉस, कारण माझे गेल्या 2 वर्षात माझा सिनेमा चाललेला नाहीये. ये रे पैशाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा ट्राय करतोय आणि मला यावेळी कॉन्फिडन्स आहे की हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल आणि त्यासाठी मी सगळे प्रयत्न केले. पण जर तुम्हाला विचारायचं असेल की प्रेक्षकांना काय आवडतं, तर ज्यांनी प्रूव्ह केलंय ऍक्च्युली त्यांना विचारलं पाहिजे. कारण त्यांना कळलंय, त्यांनी असं काहीतरी त्या सिनेमामध्ये केलंय ज्याच्यामुळे प्रेक्षक आले तो सिनेमा बघायला. सो ही लोक आहेत जे आपल्याला गाईड करू शकतात. मराठी सिनेमा रादर सध्या फिल्म इंडस्ट्रीची अवस्था जेन्युअनली अशी आहे की 10 मधला 1 सिनेमा चालतोय, 10 मधला हिंदी म्हणा किंवा मराठी म्हणा किंवा एनी अदर लँग्वेज. पण प्रत्येक वेळी प्रेक्षकांना दोष देण्यात काय अर्थ? प्रत्येक वेळी प्रेक्षक कसे चुकतील? आपणही कदाचित चुकत असू ना. सो आपण आपल्या चुका ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं असं मला वाटतं. मला असं वाटतं म्हणून संजय दादा सगळ्यांना आवडतात, कारण की इतका प्रामाणिक दिग्दर्शक मी तरी आजपर्यंत बघितलेला नाही. आता हा इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी शिव्या खाणार आहे, मला माहिती आहे. आणि इंटरव्ह्यू बघितल्यानंतर ते अजून जे संजय नार्वेकर, तेजस्विनी पंडित वगैरे बसलेत ना, ते लई शिव्या खाणार मला. पण मला असं वाटतं की हे उत्तर खरंच प्रेक्षकांना सुद्धा खूप भावणारं आहे. आणि या निमित्ताने मी सांगेन की ये रे रे पैसा 3 वरती लोक नक्कीच प्रेम करतील आणि तो पैसा या सिनेमाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांकडे भरभरून येईल. मग तुझा इंटरव्ह्यू घेण्यात येईल, कसा चालला पाहिजे. नाही, असं काही नाहीये. दादांचे खूप चांगले सिनेमे आहेत की ज्यामुळे ते हक्काने बोलू शकतात. ते असं म्हणतात तो त्यांच्या मनाचा खरं तर मोठे. त्यावेळी चालले ना. आता काय आहे, आता ज्यांना कळतंय त्यांनी सांगितलं पाहिजे, बिकॉज त्यांना प्रेक्षकांची नस कळली. उमेश, आता तुझ्याकडे येईल. सिनेमासाठी तू आहेसच, पण उमेश कामत आणि प्रिया बापट ही दोन्ही नावं मी सोबत घेईन. तुम्ही मराठी नाटकाची भाकरी फिरवली असं मी म्हणेल, कारण की मराठी नाटकं चालत होती, ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण 30-35 नाटकं आपल्याकडे जर वर्षाला आली तर 3-4 नाटकं चालत होती. तुम्हा दोघांच्या निमित्ताने एक कल असा बघायला मिळाला आहे की खूप तरुणाई नाटकाकडे वळली आहे. म्हणजे नाटकाचा एक प्रेक्षक वर्ग आहे. तू शिवाजी मंदिरच्या गेटवरती उभं राहिलं तर तुला कळेल, ते काही कुणी अभ्यासाचा विषय घेण्याची गरज नाही. ते उभं राहिलं तर आपल्याला सहज डोळ्यांनी दिसतं. पण तुम्हा दोघांमुळे एक वेगळा क्राऊड, अर्थात सिद्धूदादाच्या नाटकाला जात होता, भरतदादाच्या नाटकाला जातच होता, पण मोठ्या प्रमाणात जो म्हणतो की तुमच्या नाटकाकडे तरुणाईचा कल जास्त आहे. आणि त्या निमित्ताने मग असं होतं की अरे चला, जर तरची गोष्ट बघायची आहे आणि काय हवं बघायचं तर आपण देवबाभळी पण बघूया, आपण अस्तित्व पण बघूया. मग जसं सिनेमांचं होतं की एक सिनेमा बघताना माणूस 4 सिनेमे बघतो, ते आवड लागण्याचं निमित्त तुम्ही ठरताय. तुम्ही केवळ कलाकार म्हणून रंगमंचावरती उभे राहत नाहीये, तर तुम्ही निर्माता म्हणून तसं बॅकिंगही सगळं बघताय. तर ही सकारात्मकता, हा अनुभव मला तुझ्याकडनं ऐकायचा रंगभूमीवरचा. अत्यंत आनंद होतो आणि खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं मला वाटतं की अगदी तू करेक्ट म्हणालास की कारण मी सातत्याने नाटक करतच आलो आहे गेली 10-15 वर्ष तरी. डोंट वरी बी हॅप्पी असू दे, दादा एक गुड न्यूज असू आणि आता झरतरची गोष्ट. सो जसं तू म्हणास, तुझं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे की 30 ते 35 नाटकं येत होती, त्यातले 3-4 नाटकं चालत होती, नाही असं नाही, पण 3-4च नाटकं चालत होती. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 10 ते 12 नाटकं
धोधो चालू आहे. हाऊसफुलचे बोर्ड्स लागतायत. तुम्ही बुकिंग ओपन करा, आठवड्याभरात फुल होत आहेत, 2 दिवसात फुल होत आहेत, काही तासात फुल होत आहेत शोज. आणि तरुण प्रेक्षक नाटकाकडे येतो आहे. सो याचा प्रचंड आनंद होतोय. म्हणजे आम्ही निर्माता म्हणून जेव्हा आम्ही नाट्य निर्मिती करायचं ठरवलं तेव्हा काही ना आमचे काही टिकमार्क्स होते. म्हणजे काय, तर आम्ही जुन्या नाटकांना प्रेफरन्स नाही द्यायचा असं. म्हणजे जनरली एक हे होतं की त्याच्यात वाईट आहे असं काहीच नाही, पण आमचा उद्देश हा होता की आपण जर नवीन निर्मिती केली नाही, नवीन विषय, नवीन लेखक, नवीन दिग्दर्शकांबरोबर काम केलं नाही तर ते तयार कसे होणार. आणि त्याच्यात दुसरं त्याच्या मागचं अजून एक कारण म्हणजे त्यामुळे आत्ताचे विषय हाताळायला पाहिजेत, कंटेम्पररी विषय हाताळायला पाहिजेत. तर तुम्ही, नाहीतर आपण म्हणतो नेहमी की नाटक हे 35 आणि 40 वयोगटाच्या वरच्या प्रेक्षकांचंच आहे. जर तुम्हाला नवीन ऑडियन्स हवा असेल तर तुम्ही त्यांचे विषय हाताळले पाहिजेत, त्यांना रिलेट होतील असे विषय हाताळले पाहिजेत. आणि आम्हाला आनंद याचा आहे. मग त्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुद्धा काय करायला पाहिजे, तर लोकांना पटकन मग इंस्टाग्राम वरती किंवा आम्ही ते दादा गुन्हेचं ज्याला होर्डिंग लावलं होतं एक, त्याची एक न्यूज झाली होती आणि ते सगळीकडे पसरलं होतं. प्रोमोज ज्याला आम्ही ज्या पद्धतीने शूट केले, त्याच्यानंतर ते ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती व्हायरल केले, ती स्ट्रॅटेजी असेल. सो ह्या सगळ्याचा विचार यासाठी केला की आपल्याला तरुणांना पण इथे खेचायचं आहे. आणि आनंद या गोष्टीचा होतोय, अक्षरशः मला खरंच कोणी येऊन तिथे माझ्या ते कॅमेरा लावला तर कळेल. जर उदाहरणच द्यायचं झालं, 100 लोक जर येत असतील नंतर आम्हाला भेटायला, तर त्यातले 40 ते 50 लोक असं म्हणतात की आम्ही आयुष्यात पहिल्यांदा मराठी नाटक पाहिलं आणि आता आम्ही यापुढे नाटक बघू. अनेक जण निर्माते आम्हाला, आमचे नंदू कदम जे आहे ते काउंटरवर बसलेले असतात, ते आतमध्ये येऊन, म्हणजे दादाई गुड न्यूजच्या पण झालं आणि आता जरतरच्या पण होत आहे की अनेक ते म्हणतात, अरे अशी तरुण तरुण मुलं येत आहेत ज्यांना थिएटरचा एंट्रन्स कुठे आहे माहिती नाही. ते तिकीट काढतात किंवा BMS ला बुक माय शोला बघतात, घेतात, जायचं कुठे आतमध्ये, कुठून जायचं आतमध्ये, हे असं विचारतात. मग त्यांना सांगितलं जातं आणि ते आतमध्ये येऊन म्हणतात की यार आम्हाला, म्हणजे मला आनंद या गोष्टीचा की आत्ता अलीकडे 3 वर्षापूर्वी ज्या कोविड होतं त्या सगळ्यांना भीती होती की यार नाटकाचं काय होणार, कारण थिएटर्स बंद झाली आहेत आणि सगळ्यात शेवटी पहिलं थिएटर बंद झालं आणि सगळ्यात शेवटी मराठी नाटकांची थिएटर्स ओपन झाली 50% का असे ना. बाकीच्या इसेन्शियल नाहीये गोष्टी, परफॉर्मन्स येऊन लाईव्ह बघणं. त्यामुळे तेव्हाची ती काळजी, आणि 3 वर्षात आज चित्र असं झालेलं आहे की सगळ्यांना लाईव्ह परफॉर्मन्स बघण्याची भूक वाढलेली आहे, मग तो कुठलाही लाईव्ह परफॉर्मन्स. सो माझ्या मते हे खूप सकारात्मक गोष्ट आहे आणि याचाच आम्ही एक पुढे फायदा असाही करून घेतला की म्हणूनच मराठी नाटकांना, जरतरच्या गोष्टीच्या नाटकाला आम्ही ये रे रे पैसा 3चं प्रमोशन पण केलं. सो आज जो ऑडियन्स येतो आहे त्या ऑडियन्स समोर आम्हाला जावंसं वाटतं आहे, कारण मराठी चित्रपट पण चालायला हवे आहेत. सो मला असं वाटतं ही खूपच पॉझिटिव्ह आणि खूप चांगली गोष्ट आहे. त्या बात आहे. तू आता जो किस्सा सांगितला त्याला जोडून मी थोडा एक किस्सा सांगेन की काही दिवसांपूर्वीचीच ही घटना आहे. एक असा मित्र आहे की ज्याला काहीच गंध नाही, म्हणजे मराठी भाषेचाच गंध नाही, मराठी असून सुद्धा, आणि नाटक वगैरे दुराप असतंच. त्या व्यक्तीचा मला फोन आला की रवींद्र नाट्य मंदिर कुठं आहे, तर म्हटलं की आहे बाबा प्रभादेवीमध्ये. नाही, मग कसं जायचं दादरवरून वगैरे, म्हटलं त्याला सांगितलं. तर म्हटलं का रे, काय झालं अचानक. नाही म्हणजे अरे मला देवबाभळी बघायचं आहे. तर मी म्हटलं कसं काय, अरे नाही म्हणजे मी खूप ऐकलंय आणि आता इंग्लिश न्यूज आणि ह्याच्यामध्ये सुद्धा येत आहे. तर तो त्याचा एक ग्रुप घेऊन आला जो IT सेक्टरमध्ये काम करणारी मुलं आहेत वगैरे, त्यांनी पहिल्यांदा रवींद्रमध्ये येऊन नाटक बघितलं. तर मला असं वाटतं ही सगळा तुम्हा निर्मात्यांच्या, नवीन कलाकारांची खरं तर ही काय म्हणणार, हे तुमचं योगदान आहे की जो मराठी वर्ग नाटकापासून दूर गेला होता किंवा कलेपासून दूर गेला होता तो येतोय. त्यामुळे तुम्हाला सगळ्या नाटककारांचं, कलाकारांचं या निमित्ताने आपण अभिनंदन करूया. जाता जाता मला तुम्हा तिघांना एक प्रश्न आहे. आपल्या सिनेमाच्या नावातच पैसा 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 आहे, पण हा पैसा जगण्यासाठी खूप महत्वाचा असतो. तुम्हा तिघांकडनंही उत्तर अपेक्षित आहे. सिद्धू दादा, संजय सर आणि उमेश दादा, पैसा होता, पैसा नव्हता तेव्हा काय होतं आणि पैसा आहे तेव्हा काय आहे? एक क्षण असा असतो पैसा नसतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्याकडे पैसे नाही आहेत, आणि पैसा आहे तेव्हा असं वाटतं की, किंवा सगळ्यात मोठी कमाई, किंवा जेव्हा तुला असं वाटलं की पैसा जवळ आला आपल्या. नाही, असे खूप मुवमेंट आहे, म्हणजे तसं सांगता येणार नाही. पण माझे बाबा, मी जेव्हा हट्ट करायचो माझ्या बाबांकडे, तेव्हा ते म्हणायचे तू बाप होशील तेव्हा तुला कळेल. सो मी बाप झाल्यानंतर मला त्या हट्टाची किंमत जास्त कळते. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की पैसा असायला पाहिजे, जगण्यासाठी आहे, पण मुलगा म्हणून आई वडिलांची सेवा करण्यासाठी आणि बाप म्हणून स्वतःच्या मुलांना मोठं करण्यासाठी. त्यामुळे मला ते खूप नको, पण पैसा हवाच. आणि ती श्वास नसला तरी त्याच्याबरोबर येणारा H2O, ऑक्सिजन बिक्सिजन मधलं कुठलं तरी ते 2 असेल ना, ते कदाचित त्या
काय ते समीकरण. समीकरणामधलं ते 2 हा पैसा आहे. त्यामुळे तो हवा, जगण्यासाठी हवा आणि माझ्यासाठी पैसा माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे येस पैसा पण आठवतंय पहिलं मोठं पेमेंट आठवतंय की बाबा? अरे त्याची गंमत आहे, म्हणजे सांगेन, मी नेहमीच सांगतो. त्यासाठी मी भरत जाधव सरांचे आभारच मानतो. जेव्हा मला वाटतं उलाढालसाठी मला 1 लाख रुपये पहिली अमाऊंट मिळाली होती आणि 3.5 शूट करत होतो मी आणि स्वर्गीय अजय सर, पोद्दार सर आले होते आम्हाला भेटायला, अंकुश दादाला, मला, भरत सरांना. आणि त्यांचं ते व्यवहाराचं डिस्कशन चाललेलं. तेव्हा मग भरत सर म्हणाले की सिद्ध्याला 1 लाख रुपये द्या. तर अजय सर म्हणाले ओके. तर मला एवढा आनंद झाला होता, पहिल्यांदा 1 लाख रुपये, नाही तर 10,000 15,000 अशा लेवलला आपल्याला पैसे मिळत होते सिनेमाचे, पण 1 लाख म्हणजे डायरेक्ट उडी होती. आणि ती मी तेव्हा तृप्तीला फोन करून सांगितलं होतं की 1 लाख रुपये मिळाले. सो आहे महत्वाचं, आणि अशी माणसं सोन्यासारखी माणसं आहेत, त्यामुळे मिळतच असं पैसा. संजय सर? नाही, मला असं वाटतं की पैसा ऑफकोर्स सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. हे काय मी काय फिलॉसॉफी मांडत नाही, पण आपण आपल्याला कळतो असं मला वाटतं पैसा. कारण पैसा ज्यावेळी असतो त्यावेळी आपण एका वेगळ्या झोनमध्ये असतो. मग पैसा ज्यावेळी नसतो त्यावेळी आपण वेगळ्या झोनमध्ये असतो. मग परत पैसा येतो त्यावेळी आपण परत वेगळ्या झोनमध्ये येतो. या सगळ्या झोनमध्ये जाण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यात आपण आपल्याला कळायला लागतो, आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला कळायला लागतात, आणि मग त्याच्यात आपली माणसं कळतात, आणि आपली माणसं कोण आहेत आणि आपली माणसं कोण नाहीत हे कळतं. सो मला असं वाटतं पैसा त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण पैसा लगी येणाऱ्या माणसांचा पण कल बदलतो का? ऑफकोर्स बदलतो. म्हणजे हे परत मी काय फिलॉसॉफी नाही मांडत आहे, हे जगभरात सगळीकडे प्रत्येकानेच एक्सपिरियन्स केलेला आहे. पण मला असं वाटतं की तो आलाही पाहिजे, तो गेलाही पाहिजे, आणि तो परत आलाही पाहिजे. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आपण आपल्याला ओळखायला लागतो, आपल्याला आपली व्हॅल्यू, आपल्या माणसांची व्हॅल्यू कळायला लागते. सो त्यासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे. मी ऍड ऑन तेच करेन की पैशाची किंमत आहे, पण पैसा असताना नसताना पैसा आपल्याला आपली किंमत कळवतो. वा दादा वा, सध्या तू रायटर घेऊन निघून खरं सांगतो तुला. नाही, तुम्ही बोलला ते बरोबर आहे की ते हे सगळ्यामध्ये माणसं कळतात आणि आपल्याला आपली किंमत कळते. उमेश दादा? मला असं वाटतं सतत हीच प्रोसेस असावी की आधी पैसा नव्हता आणि आता पैसा आहे. कारण तो उलट कधी असू नये, आधी पैसा होता आणि नंतर नाही. कारण जेव्हा नसतो, आणि माझ्या मते आपण कलाकार किंवा मराठी हे सगळेच आपण बऱ्यापैकी ना मिडल क्लास, लोअर मिडल क्लास मधनं आलेलो आहोत, आणि आपण आपल्या मेहनतीने पैसे कमवलेले आहेत. सो जेव्हा पैसा नसतो तेव्हाही आपल्याला पैशांची किंमत असते, त्यामुळे तेव्हा जास्त असते. त्यामुळे पैसा आल्यानंतर मला असं वाटतं त्याची जबाबदारी वाढते. सो आपण ते जबाबदारीने त्या किमतीकडे बघितलं पाहिजे. सो माझ्या मते मी प्रार्थना हीच करतो की आधी आहेत त्याच्यापेक्षा पैसे वाढत जावेत, पैसे येत राहावेत, फक्त ते तुम्ही जबाबदारीने वापरले पाहिजे. अगदी. आणि येरेरे पैसा 3च्या निमित्ताने आमचे निर्माते अमित खोपकर सर यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, भरपूर पैसे. अमित आणि 4था 5वा 6वा ते करावेत. त्यानंतर ते आम्हाला विसरले तरी चालेल. नाही, पण अमेदा म्हणजे येरेर पैसा चालावा आणि त्याचं अमेदाला. संजय सर, तुम्हाला जाता जाता शेवटचा प्रश्न आहे, आपुलकीचा प्रश्न आहे, ज्याची प्रेक्षक वाट बघतायत. येरेरे पैसावरती आम्ही प्रेम करणारच आहोत, सिनेमा हाऊसफुल करणारच आहोत, पण सगळ्यांना एक प्रश्न पडलाय की दुनियादारी कधी येणार आहे, ज्याच्यासाठी लोक अजून वा आम्ही येऊ. आता दुनियादारीची प्रोसेस चालू झाली आणि दुनियादारी लवकरच फ्लोअरवर जाईल. शूटिंग दुनियादारीचं सुरू होईल. सो जसा येरेरे पैसा आता येतोय, जितक्या छान पद्धतीने प्रमोशन होतंय आणि जितक्या धूमधडाक्यात येरेरे पैसा थिएटरमध्ये येतोय, तसंच आय एम शुअर दुनियादारीवरही लोकांनी प्रेम केलंय, तेही त्याला तसं स्वीकारतील. अगदी. सिद्धू दादा, तुला विनंती करेन की आता कॅमेरा तुझा आहे, म्हणजे तू होताच, प्रेक्षकांना आवाहन कर की येरेरे पैसा 3 कधी येतोय, तो का पाहायचा, आणि प्रेक्षकांना तू बोलवायचंय आता. नमस्कार, सिद्धार्थ जाधव. येरेरे पैसा 3 का पाहावा हे प्रत्येकाला विचारलं जातं, पण मला म्हणायचं की मनापासून, जसं या इंटरव्ह्यू मधला एकच सार असा आहे की मायबाप मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचंय, आणि ते आम्ही काय आहोत हे स्वीकारून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय. मनोरंजन करायचंय,
स्टाईलाइज मनोरंजन करायचंय, ज्या पद्धतीचे मराठी सिनेमे आहेत त्यात आपलं एक काहीतरी छान तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळेच. त्यामुळे 18 जुलैपासून, 18 जुलैला नाही तर 18 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होतोय. महाराष्ट्रात, देशात आणि जगभरात पण तो रिलीज होईलच वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये. आणि एक इमोशनल एलिमेंट तसा आहे की 18 जुलै ही संजू दादाचा वाढदिवस आहे. सो एका मेकरसाठी ही म्हणजे त्यांनी बोलणं ते बोलतीलच, पण मला वाटतं की कुठल्याही कलाकारासाठी, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतल्या कलाकारासाठी त्याची कलाकृती त्याच्या वाढदिवशी मायबाप प्रेक्षकांपर्यंत येणं हे सर्वात मोठी गोष्ट असते. त्यामुळे हा मुवमेंट आहे जो तुमच्यासाठी संजय जाधव सर त्यांच्या बर्थडेच्या दिवशी आणतायत. तर तुम्ही छान तो एन्जॉय करा. तुमचा आनंद हे त्यांच्यासाठी गिफ्ट असेल. क्या बात आहे. लोकमत फिल्मीकडून देखील आम्ही सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपल्या पदरचे पैसे खर्च करा आणि कुठेही न पाहता केवळ सिनेमागृहातच हा सिनेमा पाहायचा आहे. ये रे ये रे पैसा 3 लोकमतकडनं या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप प्रेम. थँक्यू भावा. सिनेमा हाऊसफुल होऊ दे आणि त्याची सक्सेस पार्टी होऊ दे या शुभेच्छा. बाय. थँक्यू.